नमस्कार मुलांनो, कशी गेली दिवाळीची सुट्टी? तर दिवाळीच्या सुट्टीनंतर सेकंड टर्म चालू होते आणि चौथी मधली मराठीची सेकंड टर्म चालू झाली आणि त्यातला आपण पुढचा धडा बघतोय 14वा मिठाचा शोध. आता या धड्यामध्ये तुम्हाला शेजारी एका माणसाचं चित्र दिसत असेल तर तो आदिमानव म्हणून दाखवलाय. आदिमानव म्हणजे आत्ताचा जो माणूस होता प्रगत त्याच्यापेक्षा खूप अप्रगत असलेला बेसिक नीड्सवर जगणारा माणूस म्हणजे आदिमानव. तर त्याचं इथे चित्र दिलेलं गेलं आणि ही पूर्णपणे काल्पनिक कथा आहे. ही लिहिली अंजली अत्रे यांनी. तर आपण कथा सुरू करूयात. फार फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. इतक्या पूर्वीची की त्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे आणि कंदमुळं खाऊन पोट भरत असे. शिकार करून प्राण्यांचा मांस खात असे. त्याला अन्न शिजवून किंवा भाजून खाणं माहिती नव्हतं. इतकंच काय, पण तो कंदमुळं खात असे, तीही अशीच, म्हणजे अळणी मिठाशिवायच. तर आता इथे काही अवघड शब्द आहेत. कंदमुळं. कंदमुळं म्हणजे आपण घरामध्ये सुद्धा कंदमुळं खातो. यामध्ये आहेत रताळी, बटाटे, अशी ही जमिनीखाली जी आपले वनस्पती येतात, भाज्या येतात, त्याला कंदमुळं म्हणतो आपण. आणि ती डायरेक्टली हा माणूस खात असे आदिमानव, कारण त्यावेळी आगीचा शोध लागलेला नव्हता. डायरेक्ट जे काही मिळेल ते उचलून खाणे एवढंच त्याला माहिती होतं. आणि अळणी. अळणी म्हणजे ज्याच्यात आपण मीठ घातलेलं नाही असा पदार्थ म्हणजे अळणी, कारण त्यावेळी मिठाचा शोध लागलेला नव्हता. आज आपण एखादा पदार्थ मिठाशिवाय खाऊ शकणार नाही, पण त्या काळी मीठ म्हणजे काय हेही त्याला ठाऊक नव्हतं. एके दिवशी असंच जंगलामध्ये भटकताना एका आदिमानवानं काही हरणांना ठराविक जागी एका झाडाच्या बुंध्यापाशी असणाऱ्या दगडांना चाटताना बघितलं. आता इथपर्यंत आदिमानव म्हणजे जो आधीच्या काळी जो माणूस होता त्याला आदिमानव म्हटलं जातं. आणि बुंधा. बुंधा म्हणजे झाडाचा जो खालचा भाग असतो, खोड असतं, खोडाचा जो खालचा भाग असतो त्याला बुंधा असं म्हणतात. तर तिकडे त्या हरणांना चाटताना त्याने बघितलं. बरेच दिवस त्याने या गोष्टीचं निरीक्षण केलं. त्याला खूप आश्चर्य वाटलं. मग त्याच्या मनात कुतूहल जागृत झालं. कुतूहल म्हणजे क्युरिओसिटी असं आपण इंग्लिशमध्ये म्हणू, किंवा किंवा उत्सुकता म्हणू शकतो. त्याच्या पुढे बघू आता. त्याला खूप आश्चर्य वाटलं. मग त्याच्या मनात कुतूहल जागृत झालं. काय असेल बरं हे? ही हरणं रोज का बरं या जागी हे दगड चाटतात? आपणही बघूयात का चाटून? त्याच्या मनात शंका आली आणि लगेच शंकेचं समाधान करण्यासाठी त्यानं तेच दगड चाटून पाहिले. शंकेचं समाधान करणं म्हणजे आपल्या मनात एखादा प्रश्न पडतो, तर त्याचं उत्तर शोधण्यासाठी आपण एखादी कृती करतो, त्याला शंकेचं समाधान करणं असं म्हणतात. तर काय, एक वेगळीच पण मजेदार चव त्याच्या जिभेवर रिंगाळायला लागली. त्याला ती खूप आवडली. तो रोज त्या जागी येऊन तो दगड चाटू लागला. तो दगड म्हणजे काय होतं हे माहित आहे का तुम्हाला? तो होता खनिज मिठाचा दगड. खनिज मीठ म्हणजे ज्याला आपण सैंधव मीठ म्हणतो. त्यानंतर त्याला एक युक्ती सुचली. त्या दगडाचे त्याने तुकडे केले. ते तुकडे आपल्या गुहेत नेऊन ठेवले. गुहा म्हणजे त्याचं जे घर होतं, ज्या ठिकाणी तो राहत होता, त्या ठिकाणी त्याने ते खनिज मिठाचे तुकडे नेऊन ठेवले. आणि कंदमुळं खाताना रोज थोडा थोडा दगड चाटू लागला. त्याला आता जेवणात खूप मजा येऊ लागली. हाच दगड फळं खातानाही तो चाटू लागला. असे खूप दिवस गेले आणि एके दिवशी ते तुकडे संपले. मग त्याने आधीच्या जागेवरून आणखी दगड आणले, पण त्या दगडांना पूर्वीची चव नव्हती. म्हणून त्या आदिमानवाला पुन्हा बेचव अळणी जेवण खाणं भाग पडू लागलं. आता त्याला शांतपणे बसून राहावेना. त्या दगडाचा शोध घेण्याचा त्याने खूप प्रयत्न केला, पण तो दगड काही त्याला मिळाला नाही. आता काय बरं करावं असा विचार करताना चालत चालत तो जंगलाच्या टोकापाशी, म्हणजे जिथे जंगल संपतं अशा जागेवर येऊन ठेपला. त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची माती. ती खूप लांबवर पसरलेली होती आणि त्या मातीनंतर पाणीच पाणी खूप लांबवर पसरलं होतं की जिथे जाणं शक्यच नव्हतं. त्याला पुन्हा कुतूहल वाटलं. ते लांबवर पसरलेलं पाणी म्हणजे होता अथांग समुद्र. अथांग म्हणजे ज्याला एंड नाही, ज्याला अंत नाही, त्याला अथांग असं म्हणतात. समुद्राकडून आपण किनाऱ्यावरनं पलीकडे बघितलं तर आपल्याला पुढचा किनारा दिसत नाही, म्हणजेच पुढचं क्षितिज जे आहे ते पूर्णपणे गायब होतं. ह्यालाच म्हणतात अथांग समुद्र. आणि ती वेगळ्या प्रकारची माती म्हणजे वाळूने भरलेला समुद्राचा किनारा, जो या आदिमानवानं प्रथमच पाहिला होता. तो चालत चालत त्या समुद्राच्या पाण्यात गेला आणि काय आश्चर्य, ते पाणी त्याच्या हातापायांना झोंबू लागलं. का माहिती आहे? झोंबू लागलं म्हणजे असे चणचण आपल्या शरीराला जाणवते, त्रास होतो, किंवा
भगभग जाणवते याला झोंबू लागणं असं म्हणतात. का माहित आहे? आदिमानवाच्या हातांना आणि पायांना बरंच खरचटलं होतं. जंगलातले काटेकुटे, दगड यामुळे पायांना बऱ्याच जखमाही झाल्या होत्या. कारण त्यावेळी चप्पल वगैरे काही अजून निर्माण झालेली नव्हती. माणूस असाच अनवाणी फिरायचा. त्यामुळे त्याच्या पायांना बऱ्याच जखमा झाल्या होत्या. त्यामुळे समुद्राच्या पाण्यामुळे झोंबणं सुरू झालं. त्याला आश्चर्य वाटलं, कारण नदीचं पाणी तर त्याला माहिती होतं. नदीच्या पाण्यात आपल्याला माहिती आहे मुलांनो, कधीही मीठ नसतं, गोडं पाणी असतं नदीचं, क्षार नसतात. त्याच्यामुळे नदीचं पाणी हे झोंबत नाही. पण समुद्राचं पाणी हे आपल्याला शरीराला जर जखम झाली असेल त्या ठिकाणी नक्कीच झोंबतं. जर डोळ्यात गेले तरी पण त्रास होऊ शकतो. तर पुढे आता त्याला आश्चर्य वाटलं, कारण नदीचं पाणी तर त्याला माहिती होतं, पण असं कधी त्याच्या अंगाला झोंबलं नव्हतं. मग पुन्हा त्यानं त्यावर विचार करायला सुरुवात केली. त्यानं थोडं पाणी पिऊनही पाहिलं आणि काय आश्चर्य! ती चव त्याला ओळखीची वाटली. त्याला खूप आनंद झाला. खनिज मिठाचा जो दगड त्याने चाटला होता, तशीच चव त्या पाण्याची होती. मग त्याने विचार केला, जेवण म्हणजे कंदमुळं, ती खाताना मधून-मधून हे पाणी प्यायलं तर? पण ते काही त्याला जमेना. ती चव त्याला हवी होती, पण ते पाणी त्याच्या गुहेपर्यंत नेणंही त्याला शक्य होत नव्हतं. काय बरं करावं? मग पुन्हा त्याने विचार करायला सुरुवात केली. त्याला एक युक्ती सुचली. त्याने समुद्र किनाऱ्यावर जरा लांब एक खड्डा खणला. त्या समुद्राचं पाणी साठवलं. मग उन्हामुळे त्या पाण्याची वाफ झाली आणि त्या पाण्यातले क्षार म्हणजेच सध्याच आपण खातो ते मीठ त्या खड्ड्याच्या तळाशीच राहिलं. मग त्या आदिमानवाला ते सहज आपल्या गुहेत नेता आलं. यानंतर आदिमानवाच्या जेवणाला मस्त चव आली. ही गोष्ट पूर्णपणे काल्पनिक आहे. अंजली अत्रे याने लिहिलेली आहे. मिठाचा शोध कसा लागला याची एक काल्पनिक ही गोष्ट आहे. मुलांनो, आपलं धडाचं समजून घेणं झालं. आता आपण धड्याचं स्वाध्याय बघूयात. धड्यातल्या स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातला आहे, पूर्वीच्या काळी माणूस कुठे राहत असे? त्याचं उत्तर आहे, पूर्वीच्या काळी माणूस गुहेत राहत असे. यामध्ये एका वाक्यात उत्तर लिहिताना फक्त इथे कुठे, कोणत्या, काय, कशात हे जे लिहिलेलं आहे या शब्दांच्या जागी आपल्याला उत्तर लिहायचं आहे आणि बाकीचं वाक्य जशाच्या तसं लिहायचंय. फक्त शेवटी पूर्णविराम द्यायचा आहे, प्रश्नचिन्ह द्यायचं नाहीये. तर आता पहिल्या च उत्तर आपलं झालेलं आहे. आता आचं उत्तर, आदिमानवाने हरणांच्या कोणत्या गोष्टीचे खूप दिवस निरीक्षण केले? त्याचं उत्तर आहे, आदिमानवानं काही हरणांना ठराविक जागी एका झाडाच्या बुंध्यापाशी असणाऱ्या दगडांना चाटताना बघितलं. नंतर खनिज मिठाला आपण काय म्हणतो? तर ह्याचं उत्तर आहे, खनिज मिठाला आपण सैंधव मीठ असं म्हणतो. त्यानंतर माणसाने समुद्राचे पाणी कशात साठवले? माणसाने समुद्राचे पाणी लांब एका खड्ड्यात साठवले. आता प्रश्न 2, गाळलेल्या जागा भरा. त्यातलं आहे, बरेच दिवस त्याने या गोष्टीचं टिंबटिंब केलं, त्याला खूप टिंबटिंब वाटलं. याचं उत्तर आहे, बरेच दिवस त्याने या गोष्टीचं निरीक्षण केलं, त्याला खूप आश्चर्य वाटलं. नंतर कंदमुळं खाताना रोज थोडा थोडा टिंबटिंब चाटू लागला. या ठिकाणी दगड हे उत्तर आहे. आता यातला आपण बघणार आहोत. त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची टिंबटिंब. इथे माती असं उत्तर आहे. त्यानंतर ते पाणी त्याच्या टिंबटिंब नेणंही त्याला शक्य होत नव्हतं. इथे आहे गुहेपर्यंत असा शब्द. तर त्या पुढचं आहे, का ते सांगा. आदिमानवाने दगड चाटून पाहिला. आदिमानवानं काही हरणांना ठराविक जागी एका झाडाच्या बुंध्यापाशी असणाऱ्या दगडांना चाटताना बघितलं. त्या गोष्टीचं त्याने निरीक्षण केलं आणि त्याच्या मनात कुतूहल निर्माण झालं. म्हणून आदिमानवानंही तो दगड चाटून पाहिला. यानंतर समुद्राचे पाणी आदिमानवाच्या हातापायांना झोंबू लागलं. याचं उत्तर आहे, आदिमानवांच्या हातापायाला काटेकुटे, दगड यामुळे बऱ्याच जखमा झाल्या होत्या, खरचटलं होतं. त्यामुळे समुद्राचे खारट पाणी आदिमानवाच्या हातापायांना झोंबू लागलं. त्यानंतर समुद्र किनाऱ्यावर आदिमानवाने लांब खड्डा खणला. आता हे का ते सांगा म्हणजे इथे आपल्याला कारण लिहायचंय, असं का झालं? तर याचं उत्तर आहे, समुद्रातल्या पाण्याचं मीठ किंवा समुद्राचं पाणी त्याला गुहेपर्यंत नेणं शक्य होत नव्हतं. म्हणून आदिमानवाने एक युक्ती केली. समुद्र किनाऱ्यावर एक लांब खड्डा खणला.
त्यात समुद्राचं पाणी साठवलं. उन्हामुळे त्या पाण्याची वाफ झाली आणि त्या पाण्यातले क्षार म्हणजे सध्याचं मीठ खड्ड्याच्या तळाशी राहिलं आणि आदी मानवाला ते सहज गुहेत नेता आलं. आता यातील प्रश्न चौथा, तुमचे अनुभव लक्षात घेऊन सारणीत योग्य नावे लिहा. सारणी म्हणजे इथे एक तक्ता दिलाय, तो आपल्याला भरायचा आहे. पहिला आहे कच्चे खाल्लेले पदार्थ. यामध्ये आपण कैरी, काकडीची कोशिंबीर, फळे हे लिहू शकतो. दुसरा तक्ता आहे भाजून खाल्लेले पदार्थ. यामध्ये आपण कणीस, त्यानंतर भुईमुगाच्या शेंगा, भाकरी असे पदार्थ लिहू शकतो. शिजवून खाल्लेले पदार्थांमध्ये आपण भाजी, वरण, आमटी, शिरा हे पदार्थ लिहू शकतो. यानंतर प्रश्न 7व्यावर आपण येतोय. समानार्थी शब्द लिहा. प्रश्न 5 आणि 6 हा स्वाध्याय आहे, म्हणजे तुमचं सोडवायचा आहे आणि अनुभव घ्यायचा आहे. प्रश्न 7वा समानार्थी शब्द लिहा मध्ये पहिला आहे जंगल. जंगलला वन असा शब्द आहे. झाड ला तरु, लांब, दूर, दिवस, दिन, समुद्र, सागर, पाणी, नीर, तोय किंवा जल. त्याच्यानंतर प्रश्न 8वा आहे खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. निरीक्षण करणे. बागेमध्ये फुलपाखरे फुलांवर उडत होती, त्याचे मी निरीक्षण केले. दुसरा आहे कुतूहल वाटणे. आकाशामध्ये इंद्रधनू कसं निर्माण होतं याचं मला कुतूहल वाटलं. त्यानंतर अंगाला झोंबणे. मोकळ्या पठारावर थंडीच्या दिवसात गार वारा माझ्या अंगाला झोंबला. असा आपला हा स्वाध्याय पूर्ण झालाय. जर तुम्हाला आपला स्वाध्याय आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.